हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बनवूया भरलेली कारली. आणि ही अगदी वेगळ्या चवीची अशी आंबट, तिखट, गोड, कडू अशी वेगवेगळ्या चवींची ही कारली बनतात आणि खूप छान अशा टेस्टी लागतात. खूपच मस्त लागतात एकदम. आणि लहान मुलं पण खाऊ शकतात, एवढी सुंदर असतात. तुम्ही पोळीबरोबर, जेवणाबरोबर कशीही कारली खाऊ शकतात. तर इथे मी ही कारली घेतलेली आहेत. तर ही 7 कारली आहेत. मला छोटी-छोटी हवी होती, पण बरोबर काही ह्याची भेटली नाहीत मला. तर ही कारली घेतली आहेत मी. तर ही 4 कारली आता आपण फ्राय करणार आहोत, म्हणजे भरणार आहोत. आणि 3 कारली मी ठेवली आहेत भाजीसाठी. तर ही कारली आहेत ना, आता आपण जरासं हे वरचं जे कव्हर आहे ना, ते आपण थोडंसं तासून घेणार आहोत आणि ह्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तर आता या मी बिया काढल्या आहेत. एक कारलं जरा पिकलेलं होतं. तर या बिया आहेत ना, त्याच्यातलं वरचं जे टर्फल असते, बियांच्या वरती एक असं मऊसं टर्फल असते, ते काढून घेतलेलं आहे मी. वरचं जे कव्हर आहे हे पांढरं-पांढरंसारखं, ते काढून घेतलं आहे. हे बघा. ते पण आपण त्या सारणात टाकणार आहोत. आणि ही कारली वरून थोडीशी तासली आहेत बघा तुम्ही. पूर्ण काही तासली नाही आहेत मी. आणि ही अशी मधून मी स्वच्छ कट करून आतून सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तर ह्या कारल्याला आपण मीठ लावून चांगलं मीठ आणि हळद लावून ह्याला चोळून ठेवलेलं. आता ह्याला आपण जर अशा पाण्यात टाकून कढईत आपण पाणी टाकणार आहोत आणि त्यामध्ये टाकून आपण शिजत ठेवली आहे. तर इथे मी 3 कांदे घेतले आहेत. तर तुम्ही हा मसाला बनवून पण ठेवू शकता. हा मसाला भरपूर असं जर बनवून ठेवलात ना तुम्ही फ्रीजमध्ये, तर छान राहतो. तर हे बघा, आता आपली कारली पण जरासं उकळ आली की लगेच बंद करायची. कारली शिजायला वेळ लागत नाही, नंतर पण आपल्याला फ्राय करायचीच आहे. तर ही बघा, आता कारली आपण काढून आपण ती सुकट ठेवणार आहोत, कपड्यावर पुसून ठेवून द्यायची आहे. हा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे इथे. आणि पातळ चिरायचा आहे कांदा. त्यामध्ये जरासं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. तर ह्याला एवढा मऊसर होईपर्यंत परतायचं आहे की हा एकदम असं हे होऊन कमी झाला पाहिजे, फ्राय होऊन कमी झाला पाहिजे. तर हा बघा, आणि मंद आचेवर अगदी याला भाजायचं आहे, फ्राय करायचं आहे. जास्त तेल पण मी टाकलेलं नाही आहे. तर असं ह्याला हळूहळू करून परतत राहायचं आहे आणि थोड्या वेळाने तो आपोआप कोंबला जातो. तर ही जी आपण कारल्याच्या बियांची जी वरचं कवर होतं ते पण ह्याच्यात टाकलेलं आहे. आणि त्याने थोडीशी कारल्याची अशी छान अशी चव येते. आणि फेकून देण्यापेक्षा ते वापरलेलं मला तरी बरोबर वाटते. इथे आपण थोडंसं हिंग घालणार आहोत यामध्ये. हिंग नेहमी पोटासाठी हा खूप चांगला असतो. तर हिंग प्रत्येक ह्याच्यात घालाच तुम्ही, मला असं वाटते. तर इथे मी हळद घेतली आहे. कारली पण छान आहेत आपल्या तब्येतीसाठी. तर हळद घेतली आहे पाव चमचा. पाव चमचा मी घेतला आहे गरम मसाला. हा घरचा गरम मसाला आहे. तर घरी बनवलेला एक चिकन मसाला आहे आणि एक गरम मसाला, असं दोन्ही मसाले मी यामध्ये टाकलेले आहेत. चिकन मसाला मी अर्धा चमचा टाकलेला आहे ह्याच्यात. तर एक वेगळी अशी चव येते आणि हे दोन्ही मी घरीच बनवलेले मसाले आहेत. तर इथे आपण लाल तिखट टाकतोय थोडंसं. लाल तिखट पण कशासाठी, की थोडीशी तिखट अशी चव आली पाहिजे, कारण जो कडवटपणा आहे तो थोडा कमी होतो. आणि जरा तिखट अशी ह्याला चव येते. तर हे बघा, आता चांगलं परतून झालेलं आहे. ह्यामध्ये मी टाकते थोडंसं चाट मसाला. जर तुमच्याकडे आणि मी ह्याच्यात हे पण टाकणार आहे, चिंचेचं कोळ पण टाकणार आहे. आता ह्याच्यात मी जरासं पाणी टाकलं आहे, कारण मसाले करपले नाही पाहिजेत यासाठी मी ह्याच्यात पाणी टाकते. आणि हे शिजवून घेते मी हे सारण. आता हे थोडंसं परतत राहिलं ना की हे थोडं सुक्कं असं मिश्रण बनते. तर हे बघा, हे असं आपण पूर्ण सुकवून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये आता मी अगदी लिंबा एवढी मी चिंच घेतलेली आहे. आणि ती चिंच आपण गरम पाण्यात टाकून थोडीशी त्याचा कोळ काढून घ्यायचा आहे. जाडसर असा कोळ काढून घ्यायचा आहे त्याचा. चिंच टाकली ना की अगदी छान वेगळीच अशी चव येते आणि खूप सुंदर लागतात ती कारली, इतकी छान लागतात ना. तर तुम्ही नक्की हे करून बघा तुम्ही. तुम्हाला पण ही नक्कीच आवडतील, एवढं तर मला माहीत आहे की तुम्हाला नक्कीच आवडणार ही कारली.
लहान मुलांना पण आवडतील, घरात सगळ्यांनाच आवडतील. तुम्ही नक्की करून बघा. तर हा कोळ आहे ना, आता आपण ह्या कांद्याच्या ह्याच्यात सारणात आपण टाकणार आहोत. तर हा कोळ टाकलाय. 2-4 कांद्याची सॉरी चिंचेची हे पण गेले आहेत त्याच्यात. तर काही हरकत नाही. लागते सुंदर हे एकदम. तर आता थोडंसं हे परतून घ्यायचं आहे. सुक्कं-सुक्कं एकदम मिश्रण होईपर्यंत याला परतायचं आहे. तर हे बघा, हे असं छान असं परतून घ्यायचं आहे. हे छान अशी एकदम परतली ना, थोडं दाटसर झालं की नंतर ह्यामध्ये आपण टाकायची आहे साखर. तर इथे मी जराशी साखर, पाव चमचा साखर टाकलेली आहे. साखर टाकली ना की जराशी वेगळी चव येते. म्हणजे गोड, तिखट, आंबट हे सगळ्या चवी एकत्र येतात त्याच्यात. तर ही अगदी वेगळ्या पद्धतीची कारली मी बनवते. नक्की हे करून बघा तुम्ही. तुम्हाला हे सारणच एवढं आवडेल ना की हे भाताबरोबर पण खायला खूप छान लागते. नुसतं भाताबरोबर, जर तुमच्याकडे वरण डाळ वगैरे अशी काही केली नसेल तर तुम्ही हे करू शकता. तर ह्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली आहे. आणि हे मिश्रण आहे ना, तुम्ही बनवून ठेवून द्या फ्रीजमध्ये. आणि जेव्हा तुम्हाला कारली भेटली की आपली कारली थोडीशी तासली आणि पाण्यातून थोडी उकडवून काढली. जर उकडवली नाही ना तरी काहीही हरकत नसते. फक्त त्याला हळद मीठ थोडं चोळून ठेवायचं आणि भरायची आणि मग तळायची, बस. तर इथे मी आता हे सारण सगळं आपल्या कारल्यामध्ये भरून घेतलं आहे. मिश्रण सुटून बाहेर जाऊ नये म्हणून त्याला मी एक धागा बांधून घेतलाय. धागा नेहमी बांधा तुम्ही, कारण नाहीतर मिश्रण आहे ना ते तेलामध्ये पूर्ण जाऊ नये ना तुमचं कारल्यातलं मिश्रण बाहेर निघून जाते. आता हे एवढं मिश्रण उरलंय माझं. आता मला असं वाटते ती मगाशी ठेवलेली कारली ती का नाही बनवली, तर ती उद्या मी बनवेन आता ह्याच्यात. तर एवढं सारण आता मी हे ठेवून देते त्याच्यात भरायचं. हे मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आता नेहमीप्रमाणे आपलं ही जी तडका पॅन असतो ना त्यामध्येच ही कारली मी तळून घेणार आहे. जरासं तेल टाकलं की झालं. आपण जर फ्राय पॅनवर वगैरे टाकलं तर त्याला हे तडका पॅन जरा खोलगट असल्यामुळे कशी कारली नीट तळली जातात आणि तेल पण कमी लागतं. आणि जर तुम्ही कढईत वगैरे तळली तर त्याला तेल पण जास्त लागेल. आणि जर खोलगट तुमची लोखंडाची कढई असेल तर काही हरकत नाही त्याच्यात केलं तर. आणि जर तुमची ह्याची खोलगट कढई असेल तर खूपच चांगलं. तर ही बघा मी सगळी कारली अशी ह्याच्यातच तळून घेते, थोडीशी पलटून पलटून. आणि आधीच आपण शिजवून घेतली आहे त्यामुळे जास्त काही करायची गरज नाही. पण जरा छान खरपूस अशी झाली ना कारली, दिसायला एकदम सुंदर अशी नाही दिसणार, पण चवीला अगदी अप्रतिम छानच लागतात ही कारली. तर मी आता धागा काढून टाकलेला आहे. जेव्हा सर्व करताना तुम्ही धागा काढून टाका. हे बघा असे धागे काढून टाकलेले आहेत मी, कारण मग काढायला जमत नाही काही जेवायला दिलं की ते. त्यामुळे काढूनच तुम्ही धागा काढूनच सर्व करा. तर ही कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा हां. आणि पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये. मी अशाच नवीन वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येत जाईन. मध्ये मी काही दिवस थोडी बिझी होती म्हणून मी काही केलं नाही. आता